अशीच देवळात आपल्या आयुष्याची सुरुवात झाली. आधी मैत्री, मग प्रेम आणि मग अर्थातच लग्न. आधी आपण दोघे आई, नंतर व्यंकी, मग संतोष आणि मंगल त्यानंतर भावना, हरीश. आणि मग आपलं शेंडे फळ जानू. असं पटपट आपलं कुटुंब मोठं होत गेलं ना. मग अर्थात मंगलची पाठवणी, भावनाची पाठवणी आणि मग जानूची पाठवणी. आपली जानू. लक्ष्मी, हे काय ठरलंय आपलं? जानूच्या आठवणीनं डोळ्यात पाणी नाही आणायचं ठरलंय ना? जानूच्या फक्त छान आठवणीच आठवायच्या आपण. आपली सगळी मुलं छान मार्गाला लागली. म्हणजे बघा ना, आता आपली मंगल जावई बापूंबरोबर बँगलोरला गेलीये. शांतपणे आयुष्य आहे आता तिचं. पण आता हरीश आणि सिंचनाने वेगळा संसार थाटला. का कोणाष्टक असं वाटायला लागले की जेवढ्या पटपट आपलं कुटुंब मोठं झालं होतं ना, तेवढ्याच पटपट आता छोटं छोटं व्हायला लागलंय. लक्ष्मी, म्हणतात ना, आयुष्यभरासाठी फक्त नवरा आणि बायको एकमेकांचे असतात. बाकी सगळे काय येतात आणि जातात. लक्ष्मी, आपलं लक्ष्मी निवास बांधण्याचं स्वप्न अजून पूर्ण झालं नसलं, आपली आर्थिक परिस्थिती अगदीच वाईट नाही पण खूप छान आहे असं जरी नसलं तरी सुद्धा आपण दोघं एकमेकांकरता आहोत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपण कायम एकमेकांबरोबरच असू. कायम. असायलाच हवं लक्ष्मी, कारण तुझ्याशिवाय जगण्याची सवयच नाही का मला. मला नाही माहिती कसं जगायचं तुझ्याशिवाय. लक्ष्मी, आज एक वचन दे मला. कितीही काहीही झालं ना तरी तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. देवी आई समोर वचन देते मी तुम्हाला. मी अनंत कालात विलीन होईपर्यंत तुमच्या बरोबरच असेल, अगदी तुमच्या जवळ.